ओके ओके हां रोल ओके. नमस्कार, मी डॉक्टर स्नेहा सोनकाटे, तुळजापूर तालुका, सिंदगाव, जिल्हा धाराशिव. आज एका महत्त्वाच्या विषयावर आपण बोलण्यासाठी इथे चर्चा करण्यासाठी आलेलो आहोत. राज्यात काय चालू आहे तुम्ही पाहता. मी गेली अनेक वर्ष ओबीसीसाठी काम करते, भटके मुक्तांसाठी काम करते, धनगर समाजासाठी काम करते. पण प्रत्येक वेळेस ओबीसींवर अन्याय करणारी भूमिका या राज्यकर्त्यांची असते. आणि सध्या महाराष्ट्रात काय चालू आहे, मुख्यमंत्री पुरस्कृत गुंडगिरी या महाराष्ट्रामध्ये चालू आहे. वडीगोद्रीमध्ये काय चालू आहे तुम्ही पाहताय. हे ओबीसींना अस्पृश्य वागणूक का देत आहे हा माझा प्रश्न आहे. ओबीसी काय पाकिस्तानमधून आलेत का. धनगर समाजाचं 15 दिवस झालं उपोषण चालू आहे पंढरपूरमध्ये. आज तुम्ही किती दिवस झालं आश्वासन दिले की धनगर एकच आहेत, हा GR काढणार होता, पण आजपर्यंत त्या GRचं काहीही झालेलं नाही. तर आम्हाला असं म्हणायचंय की धनगर समाज किती वर्ष अन्याय सहन करणार आहे. आम्हाला ओबीसींना काय तुम्ही गृहीत धरता का, याचं कुठेतरी मला प्रश्न पडतो. आणि आज आमच्या तुळजापूर तालुक्यातून माझे सर्व समाज बांधव, ओबीसी, बहुजन समाज बांधव, भटके विमुक्त धनगर समाज, आमच्या सर्व जनसामान्यातून, गोरगरीब मराठा समाज असेल, या सर्व स्तरातून अशी माझ्याकडे इच्छा व्यक्त झालेली आहे की आम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरावं. कारण सगळ्यात पहिला 3 पॉईंट्स आहेत निवडणुकीसाठी आपण का प्रयत्न करावे असं जनसामान्यांना वाटतं. पहिला मुद्दा, ही सत्ता कायम प्रस्थापितांकडे राहिलेली आहे, प्रस्थापित मराठा घराण्याकडे राहिलेली आहे. कायम इतरांना, ओबीसींना दुय्यम वागणूक ह्या जिल्ह्यामध्ये मिळालेली आहे. आजपर्यंत ओबीसीचा एकही आमदार खासदार या जिल्ह्यामध्ये निवडून आलेला नाही. का. इथे मेजॉरिटी ओबीसी नाही. 2 नंबरचा ओबीसी समाज, धनगर समाज बहुसंख्य संख्येने इथे राहतो. पण हा अन्याय करणारी भूमिका का. साधं ओबीसींना तिकीट दिलं जात नाही विधानसभेमध्ये, खासदारकीमध्ये. ही अन्याय करणारी भूमिका कुठेतरी दूर व्हावी. आणि आमची एक सर्वसामान्यातून त्याची मागणी होते, त्यांचं जे सोशल इंजिनिअरिंग चालू आहे, माझ्या समाज बांधवांनी मागणी केलेली आहे. आणि मी सुद्धा त्यांच्याकडे सकारात्मकतेने पाहते. आणि मी एक ओबीसींचा आवाज बनून त्यांची सेवा करण्याची माझी इच्छा आहे. आणि मला नक्कीच या प्रस्थापितांच्या विरोधात रणशिंग फुंकण्याची इच्छा आहे तुळजापूर मतदारसंघातून. कोणत्या पक्षाची ऑफर आली आहे का आपली. पहा, ओबीसींवर सर्व पक्षीय अन्याय करणारी भूमिका आहे प्रस्थापितांची. शिवसेना असेल, भाजप असेल, काँग्रेस असेल, उद्धव साहेबांचा गट असेल, प्रामुख्याने शरद पवारांचा गट असेल, इतर सर्व पक्षीय. तर आम्हाला कुठेतरी असं वाटलं की बाबा आम्हाला न्याय देणारी डॉक्टर प्रकाश आंबेडकर साहेबांनी सांगितलेलं आहे की बाबा आम्ही ओबीसींना प्राधान्य देऊ, ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही. तर आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे, म्हणजे माझ्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे मागणी. तर पाहू आता काय होतंय. सध्या आमचं सोशल इंजिनिअरिंग चालू आहे की सध्या आम्ही ओबीसी सर्व एकत्र आलेलो आहोत, पण पुढील निर्णय आणखी झालेला नाही. जसा ओबीसी समाज, भटके विमुक्त समाज, बहुजन समाज सांगेल त्या पद्धतीने आम्ही पुढची दिशा ठरवू. आणखी काही ठरलेलं नाही, पण आमचं लढायचं फिक्स आहे की आम्ही ओबीसींचा चेहरा या जिल्ह्यामध्ये आणि या तालुक्यामध्ये नक्की विधानसभेच्या रिंगणात राहणार आहे. तुळजापूरमध्ये आजपर्यंत इतिहासाची पारंपरिक जी लढाई आहे ती मातब्बरामध्ये होत आहे. आणि आपण आता त्यांच्यासोबत कशा पद्धतीने मात करणार आहे, आपल्या विजन काय असेल त्यांच्यासोबत जर टिकायचं असेल तर. हे पहा, जनतेने लोकसभेमध्ये दाखवून दिलेलं आहे की ही लढाई गरिबांची आणि श्रीमंताची आहे. ही प्रस्थापित विरुद्ध विस्थापितांची लढाई आहे. आणि आम्ही सगळे विस्थापित आहोत. गोरगरीब मराठा असेल, गोरगरीब धनगर समाज असेल, ओबीसी समाज असेल, आणि जे भटके विमुक्त आजवर तर ते पालावर राहिलेले आहेत. तुळजापूर तालुक्यामध्ये किती तांडव असतील. बंजारा समाजाचे हाल बघा. कधी बंजारा समाजाचा कुणी झालाय का, मुख्यमंत्री झालाय, आमदार झालाय या तालुक्यामध्ये, कुणी मिनिस्टर झालाय. तर ह्या ज्या भावना आहेत, आरक्षणाचं वादळ कुणी उठवलंय, झुंडशाहीची भाषा कोण करते, अंतरवाली सराटीमध्ये बसून मुख्यमंत्र्याचा हात कुणाच्या डोक्यावर आहे. ही जे तुमचं जे चालू आहे मुख्यमंत्री पुरस्कृत गुंडगिरी, याला कुठेतरी लगाम बसण्यासाठी आम्ही तुळजापूर तालुक्यामध्ये जे आरक्षणाच्या मुद्द्यावर सगळ्यांनी एकत्र आलेलो आहोत. ओबीसी समाज माझ्या पाठीशी आहे ताकदीने तुळजापूर तालुक्यामध्ये. भटके विमुक्त धनगर समाज तिथे अधिक प्रमाणामध्ये आहे. बहुसंख्येने 2 नंबर 1 नंबरचा धनगर समाज आहे, तो माझ्या पाठीशी ताकदीनं आहे. बंजारा समाज आहे, माळी समाज आहे, इतर गोरगरीब जो वंचित पीडित राहिलेला समाज आहे तो माझ्या पाठीशी आहे. ती लढाई त्यांनी सुरू केलेली होती, आता सुरुवात त्याच्यामुळे त्यांना त्याचे चटके बसणारच आहेत. आणि विकास, मी तालुक्याला एक सुशिक्षित उमेदवार हवाय.
आणि मी स्वतः MDS ऑर्थो डॉक्टर आहे आणि मी या राजकारणात यायचा का, कारण आपल्या तालुक्याला एक सुशिक्षित चेहरा हा तालुक्याला हवा होता, म्हणून आमची ही लढाई आहे. आणि दुसरी गोष्ट आहे तर तालुक्याचा विकास झालेला नाही. बघा, बहुजनांचं आराध्य दैवत खंडोबा देवाचं बाणूचं लग्न अंदूर इथे झालेलं होतं. आज तुम्ही बघा त्या मंदिराची काय अवस्था आहे. तुम्ही जाणून बुजून बहुजनांच्या दैवतांकडे दुर्लक्ष करता. का तुम्ही डेव्हलपमेंट करत नाही? तुळजापूर तालुका आज शिर्डीसारखं डेव्हलप नाही, एअरपोर्ट नाही, रेल्वे नाही. किती दिवस तुम्ही उद्घाटन करत राहणार आहे? काम कधी करणार आहात? उजनीचा पाण्याचा प्रश्न आहे. पाणी आहे का तुळजापूर तालुक्यामध्ये? पूर्ण ड्राय एरिया. भटके विमुक्तांचे किती प्रश्न आहेत. तांड्यावर राहतात आमचे भटके विमुक्त. त्यांच्याकडे कधी गेलात का तुम्ही? त्यांच्या व्यथा कधी समजून घेतल्यात का? बेरोजगारी किती आहे. तुळजापूर तालुक्यामध्ये सगळे युवक पुण्यात राहतात. मेजॉरिटी 20 ते 30% युवक पुण्यात राहतात धाराशिव जिल्ह्यातील. त्यांच्याकडे तुम्ही कसं पाहता? मुलींकडे आज शाळेमध्ये जाण्यासाठी कुठल्याही गावामध्ये बसची सुविधा नाही, लालपरीची सुविधा नाही. असे असंख्य प्रश्न आहेत. हॉस्पिटल, सरकारी हॉस्पिटल पहा, त्यांची अवस्था काय आहे. एकही प्रश्न ह्या राज्यकर्त्यांनी सोडवलेला नाही. प्रामुख्याने इथल्या आमदारांनी आलटून पालटून सत्ता त्यांच्याकडेच जाते, इतर कुणालाही संधी मिळत नाही. असे असंख्य प्रश्न घेऊन त्यांना मी नक्की टक्कर देईन, कारण मी म्हणण्यापेक्षा जनता ह्यांनी जे एकदम उत्कृष्ट दर्जाचं जे काम केलेलं आहे त्याच्यातून त्यांना उत्तर नक्कीच मिळणार आहे. तुळजापूर मतदारसंघ 2019ला असेच बरेच जण आलते की उभं राहायचे म्हणजे, आणि विधानसभेला कुणी दिसलं नाही पुन्हा. नुसतं असं फक्त हे करतात, फक्त दिखावा करतात. असं काय? बघा, माझी लढाई, मी महाराष्ट्रभर ओबीसीचं काम करते. ही लढाई साधी सोपी नाहीये. ही लढाई आता 70 वर्षानंतरची ही प्रामुख्याने रस्त्यावरची लढाई आहे. आम्ही खूप यातना सहन केलेल्या आहेत ओबीसी भटके विमुक्तांनी. आमच्यावर अन्याय झालेला आहे. ही भूमिका आधी नव्हती. जरांगे पाटलांचे आम्हाला धन्यवाद म्हणायचे की ही जी तुम्ही साक्षरता आमच्यामध्ये आणली, राजकीय साक्षरता ओबीसीमध्ये नव्हती, धनगरांमध्ये नव्हती. मी स्वतः धनगर समाजामधून येते, पण आज आमचा एकही आमदार नाही. भरणे मामा सोडले तर आज आमच्या याच्यामध्ये कुणीही आमदार नाही. मग आम्हाला वाटत नाही का आम्ही कुठेतरी राजकीय साक्षर होऊ? तर आज आमचा समाज एकत्र आलेला आहे, कुणाच्याही पाठीशी जाणार नाही. मी ओबीसींना आवाहन करते, राज्यातील ओबीसींना आवाहन करते की तुम्ही फक्त एससी दलितांना आवाहन करते, एसटी आदिवासींना आवाहन करते, आपले मतं फक्त ओबीसींनाच द्या, आपल्याच उमेदवाराला द्या. पक्ष गट तट बघू नका. जो ओबीसीना उमेदवारी देईल त्यांनाच मतदान करा. आपण ओबीसी धनगर समाज पूर्ण पाठीशी आहे म्हणतायत आणि सर्व ओबीसी एकत्रित आम्ही निवडून होत आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या शिक्षणाचे सलगर हे उमेदवारी मागतायत. समजा त्यांना जर उमेदवारी मिळाली आणि आपण जर म्हणत दोघांच्या मत विभागण्याचा फटका बसून सत्ताधाऱ्यांना विद्यमान आमदारांना त्याचा फायदा होणार नाही का? हा एक. आणि दुसरा विषय की आपण म्हणत की सुशिक्षित उमेदवार आहे मी, मग शिक्षणात हे सुशिक्षित उमेदवार नाहीत का आणि त्याच्याच मत पाठीमागे नाहीये का? हे बघा, लोकशाहीमध्ये सगळ्यांना अधिकार आहे उभा राहण्याचा, पण माझी लढाई ही कायम ओबीसीसाठी राहिलेली आहे. कायम ह्या जनतेला या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. आदरणीय भुजबळ साहेबांसोबत मी काम केलेलं आहे. गोपीचंद पडळकर असतील, डॉक्टर प्रकाश आंबेडकर, बाळासाहेब आंबेडकर असतील, वडेट्टीवार साहेब असतील, सर्वांसोबत मी ओबीसीसाठी रक्ताचं पाणी केलेलं आहे. धनगर समाजासाठी रक्ताचं पाणी केलेलं आहे. त्यामुळे या समाजाला माहिती आहे की आपण कुणाच्या पाठीशी राहायचं. लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार आहे. माझ्या त्यांना कोणी उमेदवार असेल ओबीसीमध्ये तर त्यांना माझ्या शुभेच्छा. तुम्ही डॉक्टर आहात, तुळजापूर मतदारसंघाचं नेमकं दुखणं काय आहे, त्याच्यावर उत्तर काय करणार? नक्कीच, खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारला. तुळजापूर तालुका, त्याला एक वेगळं महत्व आहे. आई तुळजाभवानी देवीचं हे स्थान आहे. पण ह्या लोकांना आजपर्यंत हे कळालंच नाही की बाबा इथे बहुजन समाज राहतो. इथे सर्व जाती धर्माची लोक राहतात आणि यांचे डेव्हलपमेंट काय, इथं बेरोजगारांचे प्रश्न काय. मेन उपचार हा इथे रोजगार नाही, अजिबात कसलंही इथे डेव्हलपमेंट झालेलं नाही. तुम्ही बालाजी देवस्थान बघा, शिर्डीचं देवस्थान बघा आणि तुळजापूर बघा. कंपॅरिझन विकासावर आपल्याला उपचार करायचे आहेत. हा जातीवादी जे या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी वीज पेरलेलं आहे हे मुळासकट उकळून टाकायचं आहे आणि सर्वांना संधी मिळावी. तुळजापूर तालुका हा बहुजनांचा बालेकिल्ला आहे. मला परत एकदा सांगायचं आहे, याच्यावर आपल्याला उपचार करायचे. मागील काही दिवसापासून तुम्ही तुळजापूर मतदारसंघामध्ये फिरत आहे, लोकांची भावना काय आहेत, काय प्रश्न द्यायचे? पहा, खूप वर्ष झालं लोकांनी ऐकच वाटतं की बाबा आम्ही चव्हाण साहेबांना 20 वर्ष झालं निवडून दिलं, परत नंतर आता राणे पाटील साहेब आले त्यांना निवडून दिलं, पण आमच्याकडे आश्वासक असं कुणी काम घेऊन आले नाही. प्रत्येक जण फक्त आश्वासन देतं, पण आमची डेव्हलपमेंट झाली नाही. पाण्याचा प्रश्न मिटलेला नाही. आजही खूप ड्राय एरिया तुळजापूर, तुम्ही सगळेजण पाहता. मंदिराचा प्रश्न डेव्हलपमेंटचा सुटलेला नाही, फक्त आश्वासन मिळतं. इलेक्शन आले की आश्वासन मिळतं. म्हणजे विकास तर प्राधान्य आहे विकासाला असणार आहे, पण इतर जे काही प्रश्न आहेत कुठल्याही प्रत्येक वेळेस यायचं हा हिंदू मुस्लिम वाद लावायचा. मग मुस्लिम समाज बांधव आमच्या ओबीसी मध्ये येतात, त्यांचा विचार यांनी केलेला आहे का?
काँग्रेसच्या नेत्याने केलेला आहे का? हा माझा काँग्रेसला सुद्धा सवाल आहे. का तुम्ही असं करता? इथं भांडण लावून तंटा लावून तुम्ही मतं घेता, त्याच्यावर कोण बोलणार आहे का? पण इथून मग आता लोकांचे असे प्रश्न आलेले आहेत की आम्हाला आमच्या सर्वसामान्य जनतेतला उमेदवार हवाय, आम्हाला प्रस्थापित उमेदवार नको आहे, आम्हाला ही विस्थापित प्रस्थापितांची लढाई आणि विस्थापित समाज हा माझ्या पाठीशी राहणार, हे मला एकंदरीत खेड्यापाड्यातून मी जे फिरते त्याच्यातून मला दिसतंय. तुमच्यासोबत निवडणुकीत आव्हान कोणाचं आहे असं तुम्हाला वाटतं? पहा, मला आव्हान असं कोणाचं वाटत नाही, कारण समोरच्यांचं काही ते पूर्ण घाबरून गेलेले आहेत. कारण बऱ्यापैकी हा समाज, सगळा विस्थापित समाज हा माझ्या पाठीशी आहे. त्यामुळे मी आव्हान कोणाला मागणार नाही. मी स्वतःची लढाई आता जिंकण्याच्या दृष्टिकोनातून एक पाऊल टाकलेलं आहे. आव्हान हे कोणीच नसणार आहे, आणि असेल तर माझा सत्ताधारी जे आमदार आहेत तेच माझ्यासमोर आव्हान असणार. मॅडम, फक्त जात हा फॅक्टर घेऊन आपण लढणार आहेत का? विकास माझा पहिलं प्राधान्य विकास असणार आहे. मी एक सुशिक्षित चेहरा आहे, मी डॉक्टर आहे, मी आज MDS आहे, तर मला माझ्या समाजाची एक जाण आहे म्हणून मी राजकारणात आले. तर पहिलं प्राधान्य माझं तुळजापूर तालुक्याचा विकास महत्वाचा आहे मला. आणि ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे, एक जात नाही तर सगळेच, गोरगरीब मराठा असेल, विस्थापित समाज, विस्थापितांना कुठली जात नसते, प्रस्थापितांना जशी जात नाही, सगळे प्रस्थापित एकत्र येऊन आमच्यावर अन्याय करतात ना, तशी विस्थापितांना जात नाही. त्याच्यावर त्यांच्या विरोधात लढण्यासाठी मी एकत्र आलेली. कुठल्याही जातीचं समीकरण आम्ही, ते ऑलरेडी माझ्यासोबत आहेत. त्यांचा जो आक्रोश आहे, इतक्या वेळेस आम्हाला संधी मिळाली नाही, तर ती संधी ते माझ्या माध्यमातून पाहतात. आणि माझे काम आहे न्याय देणं. जसं मी पेशंटला माझ्या न्याय देते, तसं माझ्या तालुक्याला मला न्याय द्यायचं. आणि मला तालुक्याला एक विनंती करायची, माझी जनता ही मायबाप असते, मी काही ठरवणार नाही, जे काही ठरवेल ती जनता मायबाप ठरवेल, त्यांच्यानुसार हे पुढे माझी वाटचाल असणार आहे. जयमल पाटील यांना आपण आता गुंड म्हणाला इनडायरेक्टली, तर त्यांना नाही म्हणाले, त्यांना नाही म्हणाले, मुख्यमंत्री अंतरुली सराठी दुसरं कोण? नाही, मुख्यमंत्र्यांच्या याला म्हणले, भूमिकेला. जरांगे पाटील तर आमच्या उलट त्यांनी आम्हाला सतर्क केलं, राजकीय साक्षरता. आता तुम्ही मराठ्यांना मत मागणार आहेत का नाही? हो, मागणार, कारण ते पण आमचे विस्थापित, गोरगरीब मराठा आमच्या विस्थापितामध्ये येतात ना, त्यांनाही मतं मागणार. ज्यांनी श्रीमंतांनी अन्याय केला आमच्या सगळ्या समाजावर, त्यांना मतं मागणार, ते सुद्धा माझ्या पाठीशी. हे मुख्यमंत्री ह्यांनी जे झुंडेशाही सुरू केली आहे ना, ह्यांना कळत नाही का कंट्रोल कसं करायचं, व्यवस्था कशी करायची? जे दोन जातीमध्ये भांडण लागतं, यांना कळत नाही का? यांना कळत नाही का? मला सांगा. गोरगरीब मराठ्यांना त्रास होतो, यांना दिसत नाही का? कधी तुम्ही निर्णय घेणार आहे मराठा आरक्षणावर, OBC आरक्षणावर, धनगर आरक्षणावर? ते पण माझे बांधव आहेत ना, त्यांच्यामुळे आज आम्ही सगळे जागे झालोय ना. प्रत्येक जण उपोषणाला बसते, हाके सर बसत आहेत इकडे, आमचे 15 दिवस उपोषण. माझा सगळ्यांना पाठिंबाच आहे, पण मी OBCनं सांगू इच्छिते की आपल्याला ही लढाई पुढे लढायची, त्यामुळे OBCनं मतदान करावं. आणि आम्हाला कोणालाही विरोध करायचा. आमची लढाई ही मुख्यमंत्र्यांनी जे केले ते थांबवण्यासाठी आहे, आणि हे आम्ही जरूर मतदानातून त्यांना दाखवून देऊ. मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती धनगर आणि धनगर आरक्षणाची, त्या संदर्भात काय अपडेट? मुख्यमंत्र्यांनी मागच्या रविवारी, मी स्वतः बैठकीमध्ये होते आदरणीय CM साहेबांच्या, त्यांनी असं म्हणाले होते की बाबा आम्ही लवकरात लवकर GR काढू, आणि त्यासाठी हे उपोषण आणखी लांबलेलं आहे. त्यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही 4 दिवसात GR काढू, धनगड आणि धनगर एकच आहेत, हे GR काढू. आणि जे आमचं जे खिल्लारी कुटुंब आहे, 5 लोकांचं धनगरांचं सर्टिफिकेट आहे, ती रद्द करायची मागणी आमची अनेक वर्षापासूनची, गेली अनेक 70 वर्ष झाली उपोषण चालू ते एका मागणीसाठी. हे 2 मागणी घेऊन आम्ही आलेलो होतो, पण मुख्यमंत्री साहेबांनी आजपर्यंत त्याच्यात निर्णय घेतला नाही. मला त्यांना एक विनंती करायची की तुम्ही पॉझिटिव्ह मीटिंग घेतली, पण निर्णय का झाला नाही? जोपर्यंत हा निर्णय होणार नाही तोपर्यंत पंढरपूरचं उपोषण संपणार नाही. महाराष्ट्रामध्ये उद्या तालुक्यामध्ये ठिकठिकाणी रास्ता रोको होणार आहे, याची सर्वस्वी जबाबदारी या सरकारची असेल. आणि आम्ही परवा दिवशी या जिल्ह्यातून एक 500 गाड्या पंढरपूरच्या दिशेने आम्ही या धाराशिव जिल्ह्यातून जाणार आहोत, आमच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी. ST आरक्षणाला ज्याचा पाठिंबा, ज्या आमदार खासदारांचा पाठिंबा नाही, त्यांच्या घरासमोर आंदोलन करणार होतो असं तुम्ही काल सांगितलं होतं. आज काय झालं भेट झाली? आज आम्ही गेलो होतो, राणा पाटील साहेबांच्या तुळजापूरचे जे आमदार आहेत त्यांना आम्ही त्यांच्याकडून लेटर घेतलं, त्यांना फोनवर जाब विचारला की तुम्ही दुर्लक्ष का केलं. तर त्यांनी त्यांची भूमिका फोनवर मांडलेली आहे. परत खासदारांकडे पण गेलो, पण तेही नव्हते, दोघंही नव्हते, मुंबईला होते. दोघांचंही लेटर घेतलेलं आहे, पण त्या दोघांची पण भूमिका आम्हाला पटलेली नाही. त्यांनी मला सांगा, आमच्याकडे आम्ही धनगर समाज कोण आहे, आमच्या उपोषणाला काय येत नाही? तुम्ही स्वतः सगळेजण सांगा, ही माझी भूमिका नाही, ही सामान्य जनतेची भूमिका आहे. 15 दिवस झाले ते धनगर बांधव उपाशी आहेत. हा 2 नंबरचा समाज आहे, तुम्हाला धनगरांची मतं नको आहेत का? तुम्ही का गेला नाही? धाराशिव जिल्ह्यातला एक लोकप्रतिनिधी दाखवा जो पंढरपूरच्या उपोषणाला किंवा लातूरच्या उपोषणस्थळी गेलेले. त्याच्यामुळे आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो. कुणीही आमदार खासदार असतील, त्यांच्या पक्षाच्या ठिकाणी ते त्यांचे मोठे असतील. आज
तुम्ही प्रत्येकाला वेगळी वागणूक देता, हा त्यांच्यावर माझा स्पष्ट आरोप आहे. तुमच्या नेमका समाजाचे दोन उपोषण चालू आहेत, एक वडी बुद्रुक आणि एक पंढरपूर. तुमच्या कोणत्या भूमिकेसाठी तुमचा म्हणजे पाठिंबा आहे, तुमच्या कोणत्या भूमिकेला? दोन्ही उपोषणाला पाठिंबा. आणि एक म्हणतात ओबीसी मधून हा समाज नको, तुम्ही एसटी मधून मागता, म्हणजे नेमका काय म्हणजे भूमिका काय तुमची? कसं आहे, धनगर समाजाची मागणी आत्ताची नाही, गेले आमचं ऑलरेडी एसटी मध्ये आरक्षण आहे, फक्त त्याची अंमलबजावणी करायची. रच ड झालेला आहे, फक्त अंमलबजावणी करायची. आम्ही ऑलरेडी आहे आणि हे सगळ्यांना माहिती, सीएम साहेबांना माहिती, कायम सगळ्यांना माहिती. ती मागणी फार जुनी आहे, त्याच्यासाठी हा धनगर समाज लढा चालूच आहे. आता ती अंतिम टप्प्यात येऊन टिकलेली आहे, त्याच्यामुळे तो लढा हा पूर्वीपासूनचा आहे, तो नवीन लढा नाही. आणि जो इकडे हाके सरांचं उपोषण चालू आहे, ते उपोषण त्यांनी त्यांचा लढा पुकारलेला आहे, ते त्यांच्या पद्धतीने विस्थापितांची लढाई लढतात. त्यामुळे ते विस्थापितांची लढतात, बहुजन समाज सगळेच विस्थापितांची लढाई लढतात. आम्ही गोरगरीब मराठ्यांच्या विरोधात नाही. फक्त आमची जे आता मी नेहमी ते शब्द वापरू नये, पण आम्ही जे सरकारमध्ये मुख्यमंत्री आहेत, त्यांनी जे चुकीच्या पद्धतीनं हँडल करायला, उपोषण हँडल करायला त्यांना सक्षम नाही, त्याच्यामुळे हे सगळं वाद निर्माण झालेलं. तुमची शक्ती डिवाइड होत नाही का या दोन उपोषणामुळे? समाजाची शक्ती डिवाइड व्हायला असं वाटत नाही का तुम्हाला? ओबीसी समाजामध्ये 400 जाती आहेत, 400 जाती आहेत. 400 जातींचं प्रतिनिधित्व कोणी करावं? तर ज्यांना नॉलेज आहे, हाके सरांना नॉलेज आहे, त्यांनी केलं. आज कुणी येऊ द्या नॉलेज, कुठल्याही समाजामध्ये त्याला लोकशाहीने अधिकार आहे, मांडण्याचा अधिकार आहे. ते एकत्र आले तर लोक आपोआप त्यांच्या मागणीला एकत्र येतील, कारण त्यांची मागणी रास्त असल्याशिवाय लोक एवढे एकत्र येणार नाही. याला नेमकं विरोध मुख्यमंत्री करतात की उपमुख्यमंत्री फडणवीस? हे बघा, सरकारमध्ये सगळ्यांचं संगनमत असतंच आणि सरकारमध्ये प्रमुख कोण असतो? मुख्यमंत्री असतो. त्यामुळे आम्ही डायरेक्टली प्रश्न मुख्यमंत्र्यांनाच विचारू इच्छितो. तुळजापूर विधानसभेमध्ये सक्षम सरकारांना जर समजा राजकीय पक्षाला उमेदवारी मिळाली आणि आपल्याला जर एखाद्या राजकीय पक्षाला उमेदवारी नाही मिळाली, तर आपण त्यांचा प्रचार करणार का? किंवा आपल्याला राजकीय पक्षाची उमेदवारी मिळाली आणि त्यांना नाही मिळाली, तर ते तुमचा प्रचार करणार का? असं काही चर्चा झालेली का दोघं बी एकमेकांच्या विरोधात काम करणार आहेत? नाही, आमची अजून काही चर्चा झाली नाही. जर तरला काही महत्व नसतं, जेव्हा होईल तेव्हा मी परत एकदा प्रेस कॉन्फरन्स घेईन. तुम्ही फक्त तुळजापूर म्हणता, पण तुळजापूर मतदारसंघामध्ये उस्मानाच्या 72 गावांचा समावेश आहे, त्याचं काय? 72 गावामध्ये माझा ऑलरेडी दौरा चालू आहे. बेंबळी सर्कल असेल, तेर असेल, काल आपलं कोंड मतदार सर्कल असेल, आम्ही इरला असेल, काल सारवणा. ते धनगर समाज प्रचंड बहुसंख्येने आहे, 1 नंबरला समाज आहे. माझे ऑलरेडी ते माझे लोक त्यांचं काम चालूच आहे. मी इकडे बघा तुम्ही किती धाराशिव तालुक्यामध्ये या खासदारांनी काय काम केलेलं पहा, काहीच नाहीये. अतिशय ड्राय एरिया आहे, रस्ते नाही आहेत जायला. मी फक्त आमदारावर आरोप नाही करत आहे, खासदारांनी पण कुणीच काही नाही केलेलं आहे. हे राजकारण नाहीये, मला राजकारण करायचं नाही, मी सुशिक्षित आहे, मला राजकारणाची काही आवश्यकता नाहीये. आरक्षण किंवा हे जे काय बसलेले आहेत, कारण तुम्ही विकासच केलेला नाहीये, शिक्षणच दिलं नाहीये, आम्हाला प्रायोरिटीज दिली नाहीये. तुम्ही गोरगरिबांना, सगळ्या समाजाच्या गोरगरिबांना प्रायोरिटी दिलेली नाही. त्याला सर्वस्वी जबाबदार हे राज्यकर्ते आहेत आणि याच्यामुळे हे वाद पेटलेला आहे. आणि तुम्ही विकास काहीच केला नाही. विकास केला असता तर आज आम्ही पण चांगल्या क्लिनिकमध्ये बसून प्रॅक्टिस केलं असतं, राजकारणात आलो नसतो. मॅडम, तुम्ही म्हणलात की मागणी रास्त असल्याशिवाय लोक पाठीमागे येत नाही. मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागं प्रचंड मोठा समाज आता मराठा समाज त्यांच्या पाठीमागे, मग ते ओबीसीतून आरक्षण मागतात, मग त्यांची मागणी रास्त आहे का असं काय वाटतंय तुम्हाला? त्याची मागणी रास्त आहे ना? त्यांनी मागतायत, त्यांच्या बेसिसवर सरकारने विचार करावा की कुठल्या कायद्यामध्ये बसणारा, जर ते कुणबी सर्टिफिकेट कायद्याने त्यांना असतील तर द्यावं, जर त्याच्यामध्ये त्यांच्या नोंदी सापडत असतील तर माझी स्पष्ट मागणी आहे की त्यांनी द्यावं. मागणी रास्त वाटते का त्यांची? हे बघा कसं असतं, काय असतं, प्रत्येकाची मागणी रास्तच असते, पण सरकारने ठरवायचं असतं कायद्याला धरून. आज धनगरांचं कायद्याला धरून बसत असेल तर द्यावं आरक्षण, एसटी आरक्षण. इतर समाजाचं, कुणबीचं असेल, मराठ्यांचं असेल, ओबीसीचं असेल, जे कायद्याला धरून चौकटीमध्ये बसतं, संविधानापेक्षा मोठा कोणी नाही, मुख्यमंत्री सुद्धा संविधानापेक्षा मोठे नाही, जे संविधानामध्ये बसतं त्यांनी ते द्यावं. सगळ्यांना लोकशाही मार्गाने लढण्याचा अधिकार आहे. आम्ही कुणालाही विरोध करणार नाही, पण आमचा विरोध हा कायम प्रस्थापितांना असणार आहे. तुळजापूर मतदारसंघामध्ये किती मतदार आहेत, किती गावं आहेत आणि तुम्ही बूथची काय तयारी केली? 400 बूथ आहेत, 185+ गावं आहेत, 19 गट आहेत, जिल्हा परिषदचे 38 गण आहेत. आमची तयारी चालू आहे. मी तयारी सांगण्यापेक्षा महाराष्ट्रातला बहुजन समाज आता येत्या विधानसभेला जागा दाखवून देईल. ओबीसीचे ठिकठिकाणी उमेदवार असतील. आम्ही लढण्याची आवश्यकताच नाही. मला जनतेने बोलवलेलं आहे, कारण मी महाराष्ट्रभर जनतेसाठी काम केलेलं, रक्ताचं पाणी केलेलं ओबीसीसाठी. मला ओबीसीना वेगळं सांगायची गरज नाही. हे सगळे आमचे सरपंच लोक आहेत, एमगरवाडी आहेत, सगळे बहुसंख्य 108 सरपंच आहेत आमच्या ओबीसीचे. ते सगळे कामाला लागलेले आहेत. बघा आता निवडणुकीत काय होतं, डॉक्टर स्नेहा काय चमत्कार करतील बघा. मॅडम, जरांगे पाटील यांचे राजकारणात होणं चालू, जर समजा ते आले त्यांनी तुम्हाला ऑफर दिली
त्यांच्याकडून लढा. तुमचा निर्णय? माझं जरांगे पाटलांचं एकदम त्यांनी तर इलेक्शन मध्ये यावं राजकीय, कारण आमच्या दोघांची जी भावना आहे ना ती सेमच आहे. आम्हाला प्रस्थापित संपवायचे राजकारणातून, म्हणजे राजकीय दृष्ट्या राजकारणातून त्यांना आमदार खासदार आम्हाला पुढे बघायचं नाहीये. त्यांनी गोरगरिबांना तिकीट द्यावं. मीही गोरगरिबातून येते, गरिबीतून येतं आम्ही ओबीसी समाज. त्याच्या विरोधात लढाई केली तर निश्चित जे लढून येईल त्याला आमचा पाठिंबा असेल आणि जनतेला पण तेच हवंय. हे प्रस्थापित आम्हाला नकोय. मी तर म्हणते जरांगे पाटलांनी 288 उमेदवार उभा करावेच. नाही त्यांनी तुम्हालाच उमेदवारीची ऑफर दिली का? नाही, काय असं होतं जर तरला विषय नाही दिला तर आम्ही विचार करू, पण तसं होणार नाही कारण आमची भूमिका ही ओबीसीच्या बाजूने आहे आणि ओबीसी समाज जे सांगेल त्या बाजूने. मी ओबीसी मध्येच आहेत ना? नाही, अजून कुठे नाही ना. 5,00,000 नोंदी सापडल्या. 10,000 कसं असतं का जर तरला नाही, जर तर नाही. आता आलायच ऑलरेडी 5,00,000 नोंदी सापडल्या. किमान 3 जरी धरलं 1.5 कोटी समाज आता त्यात ओबीसी मध्ये येणार. स्वतः जरांगे पाटील त्यात आले, मग ते परत उपोषणाला का बसले? राहिलेल्या समाजासाठी सगळी सोयऱ्यासाठी. तसं नाहीये, सरकार झुलवत आहे. सरकारने चुकीची भावना केलेली आहे. हे चीफ टिक मी आता रिपीट अगेन अँड अगेन तेच सांगते की कायद्याच्या चौकटीत टिकणारं द्या. आज तुम्ही कुलबी दिलं, उद्या कोर्टात नाही टिकलं, असं होऊ नका. आमच्या गोरगरीब मराठा समाज का फसवणूक करताय? कुणाला अधिकार दिला? या मुख्यमंत्र्यांना अधिकार आहे का? तुम्ही असं करताय? आम्ही आता तुम्ही बघा किती ओबीसी, आम्ही ओबीसी मध्ये कुणी या, आम्ही नवीन जाते, आम्ही त्यांना कायद्यात जे बसते ना ते द्या. आणि मी तर आव्हानच करते जरांगे पाटलांना की तुम्ही खरंच उमेदवार द्या, खरंच गोरगरीब मराठ्यांचं कल्याण होईल आणि त्याच्यासोबत आमचंही होईल. आणि जर मला माझ्या ओबीसी समाज जो सांगेल मी तो निर्णय घेईन. माझा निर्णय काही नसणार. इथे बसलेले जे ओबीसी समाजाचे आमचे जे हे कोर कमिटी ठरवेल, जिल्ह्याची कोर कमिटी ठरवेल. मी फक्त तालुक्यापुरतं बोलत नाही, जिल्ह्यात काम करते, महाराष्ट्रात काम करते. ते जे सांगेल तोच निर्णय असतो. गल्ली ते दिल्लीतील राजकीय घडामोडी व बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजकीय कट्टा YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करा.